आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आज बघा लाडक्या बहिणींनो 15 तारीख आहे आणि आज वार आहे बुधवार, आणि आजचा बुधवार तुमचा 100% गोड या ठिकाणी होणार आहे। कारण पात्र बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्त्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याच्या 25 हप्त्याचे 1500 रुपये दोन्ही एकत्रितपणे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। बघा काल पाहायला गेलं तर मंगळवारी देखील काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची माहिती देखील आपल्याकडे आलेली आहे। आणि पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि 36च्या 36 जिल्ह्यामध्ये एका दिवसामध्ये पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात होते। त्यामुळे तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी बघा, आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत, याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची देखील माहिती देणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करायचा आहे। आता बघा तुम्हाला जून महिन्याच्या 24 हप्त्याचे आणि जुलै महिन्याच्या 25 हप्त्याची तुम्हाला वाट पाहत लागत होती, पण या ठिकाणी अखेर जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे भरपूर दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा तुमची संपलेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना जून आणि जुलै या 2 महिन्याच्या 2 हप्त्याची वाट पाहण्याची तुम्हाला गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणीचा हप्ता सोडणाऱ्या जी काही महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आहेत तटकरे मॅडम, या तिघांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आजच या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी दोन्ही हप्त्याचे 1500 रुपये असे टोटल तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात देखील केलेली आहे। आता खऱ्या अर्थाने 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणीचे जून आणि जुलै महिन्याची तुमची या ठिकाणी प्रतीक्षा आहे। हे पैसे कधी जमा होतील कधी जमा होतील अशी तुम्ही वाट पाहत होता, ती प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। आणि राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेची इथून पुढे तुम्हाला पैसे जमा झाल्याची SMS ची वाट तुम्हाला पाहावी लागणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील काही बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले आहेत, तर काही बहिणीच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याची काही बहिणी वाट देखील बघत आहेत। परंतु राज्यातील पाहायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले नसतील तर अशा लाडक्या बहिणीचे जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचे दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता आपण वेळ न घालवता आज पाहायला गेलं तर 15 जुलै आणि वार बुधवार आहे, त्यामुळे आता कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 40 लाख बहिणीच्या खात्यामध्ये या ठिकाणी जून आणि जुलै या दोन्ही हप्त्याचे दोन्ही पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत, त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत सविस्तर पद्धतीने ही माहिती तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो थोडा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। ज्या लाडक्या बहिणींना हप्ता जमा नाही झाला त्यासाठी तुम्हाला कोणकोणतं कागदपत्र लागणार आहे ते देखील सांगणार आहे। त्यामुळे आता कोणतं कागदपत्र जमा केल्यावर लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्याची देखील माहिती सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो थोडंसं हातातलं काम ठेवून या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता सगळ्यात महत्वाचं, कोणत्याही लाडक्या बहिणीने बँकेची SMS तर तुम्हाला वाट पाहणारच नाही, आता तुम्हाला लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आता ही लाडक्या बहिणी सविस्तर पद्धतीने माहिती सांगू बघा। आता तुमच्या सगळ्यात महत्वाचे जिल्ह्याची यादी सांगतो, त्याच्यानंतर बँकेची यादी सांगतो। तर तुम्ही तुमचं नाव या महत्वाच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल, तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। आणि महत्वाचं सगळ्यात अगोदर कोणकोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत त्या बँकेची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे। त्या बँकेची यादी देखील या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्यामुळे आता सगळ्यात अगोदर इथून पुढे तुम्हाला पैसे जमा झाल्याचं कधी येतील वाट बघत असाल तर तुम्हाला इथून पुढे वाट बघायची गरज भासणार नाही। अखेर तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी
या ठिकाणी आज कसल्या परिस्थितीत जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला महत्वाचं आज काल या ठिकाणी मंगळवारी पैसे जमा झालेत काय लाडक्या बहिणीच्या, आणि बुधवारी आज जमा होणार आहेत आणि गुरुवारी देखील जमा होणार आहेत. त्यामुळे आज कोणाकोणाच्या लाडक्या बहिणीच्या कोणकोणत्या जिल्ह्याच्या याद्या आलेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत ते देखील सांगणार आहे. आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे या तिघांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आज या ठिकाणी सकाळी 10 वाजता डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता हे पैसे आता जमा करायला सुरुवात देखील केलेली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो आपण वेळ न घालता सविस्तर पद्धतीने जिल्ह्याची यादी बघूया, त्याच्यानंतर बँकेची यादी बघूया, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल, तुमची बँक या ठिकाणी बँकांच्या यादीमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला 100% दिलासा दिला जाणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या खऱ्या अर्थाने भरपूर दिवसाची प्रतीक्षा होती, वाट बघत होता पैसे कधी जमा होतील, तर त्याची देखील या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला कोणत्याही बँकेच्या एसएमएस ची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो सविस्तर पद्धतीने या ठिकाणी जिल्ह्याची आणि बँकेची यादी या ठिकाणी पाहून घेऊया. आणि सगळ्यात महत्वाचे तुम्हाला कोणकोणते पैसे जमा नाही झालं तर तुम्हाला कोणकोणती कामे करायची ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक केलेलं आहे का, पुन्हा एकदा तुम्ही चेक करून घ्या, हे पाहणं देखील अतिशय गरज आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो तुम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण केली का. आता आज एक महिन्याने 4 ते 5 महिन्यापूर्वी केवायसी पूर्ण केली होती, पण आत्ताच 1 महिन्यापूर्वी केवायसीची अट पुन्हा या ठिकाणी सरकारने घालण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला दर 3 महिन्यात या ठिकाणी केवायसी करणं बंधनकारक आहे. त्यामुळे तुम्ही केवायसी केली आहे का, ज्या ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली आहे अशाच या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत, अशी माहिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी केवायसी करणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा जमा केला जाणार नाही, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल की केवायसी वारंवार काय केली जाते, आता बघा अनेक या ठिकाणी लाडक्या बहिणीमध्ये फ्रॉड होऊ नये त्यामुळे आता सरकार देखील वारंवार काळजी घेते. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही देखील पाहिलं असेल अनेक पुरुष लोकांनी महिलांच्या नावे काढून खोटं खातं काढून अनेक लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे तुमच्या केवायसी म्हणजे तुमच्या हाताचे ठसे घेऊन ती खरंच महिला आहे का हे कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला वारंवार दर 3 महिन्यातून केवायसी करणे या ठिकाणी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो जास्तीत जास्त तुम्ही केवायसी करून घ्या. आता सगळ्यात तुम्हाला लगेच केवायसी केल्यावर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचं आता किती तारखेला पैसे जमा होणार आहेत हे देखील सांगणार आहे. बघा तुम्ही केवायसी केले नसेल तुम्हाला आज पैसे जमा नाही झाले तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पैसे कधी जमा होणार आहेत, तर त्याची देखील माहिती सांगतो. आता अनेक तुम्ही युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ देखील बघितले असेल, आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील, परवा दिवशी पैसे जमा होतील, हे करा अमुक करा तमुक करा, अशा गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. आज 100% माहिती या ठिकाणी खरी सांगणार आहे. आणि आज कसल्या प्रत्येक डीबीटीच्या माध्यमातून पैसे 100% या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला बँकेच्या एसएमएस ची इथून पुढे पैसे जमा झाले ते जी काही एसएमएस आहे ती पुन्हा बघायची तुम्हाला गरज देखील भासणार नाही. आता सगळ्यात महत्वाचं राज्य सरकारकडून म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून जवळजवळ पाहायला गेलं तर 3600 कोटीच्या निधीला या ठिकाणी राज्य सरकारने मंजुरी देखील दिलेली आहे. त्यामुळे जुलै महिन्याचे 1500 त्याच्यानंतर तुम्हाला जून महिन्याचे 1500 असे टोटल 3000 रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ज्यांना जून महिन्याचे पैसे भेटलेत त्यांना जुलैचे 1500 रुपये देखील या ठिकाणी जमा होणार आहेत. असे टोटल तुम्हाला ज्या ज्या लाडक्या बहिणीसाठी पैसे नाही जमा झाले तर त्यांच्यासाठी देखील जवळजवळ 7200 कोटीचा 2 महिन्याचा निधी या ठिकाणी आता सरकारने लाडक्या बहिणीसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकाकडे हा निधी या ठिकाणी वर्ग देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता आपण वेळ न घालता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी डायरेक्ट बँकाची यादी पाहून घ्या. त्यामुळे तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल. तुमचं पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं
तुमची बँकांची यादी, त्या बँकेत ज्या खातं तुमचं लाडके बहिणीनो तुमचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेचं नाव या यादीमध्ये असेल तर कसल्या परिस्थितीत 100% तुमच्या खात्यामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी जर महत्वाचं सरकारने जो जुलै महिन्यातला हप्ता आहे तर जुलै महिन्यातला हप्ता जमा करण्यासाठी काही नियम आणि अटी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तर या महत्वाच्या 4 अटीमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी काही महत्वाच्या पात्रता देखील या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. त्या सगळ्यात महत्वाच्या कोणकोणत्या पात्रता आहेत ते देखील या ठिकाणी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार. आता सगळ्यात महत्वाची पहिली पात्रता, तर बघा पहिली पात्रता जर पहिली म्हणजे लाडके बहिणी तुम्ही केवायसी पूर्ण करायला असं पाहिजे. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. यासोबतच लाडक्या बहिणी तुमचं वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. तुमचं वय 65 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे. तुमच्या नावावरती शेती 5 एकरापेक्षा कमी असायला पाहिजे. तर तुम्हाला ह्या सर्व पात्रतामध्ये बसत असाल तरच तुमचं या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये नाव राहणार आहे. तर या ठिकाणी तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली, तुमचं वय 65 वर्षापेक्षा जास्त झालं तर ऑटोमॅटिक तुमच्या लाडक्या बहिणीच्या यादीमधून तुमचं नाव या ठिकाणी कमी केलं जाणार आहे. अशी माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं बघा, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं बघा, तुम्ही आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या टायमिंग मध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशा मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती बातम्या देखील ऐकल्या असताना, कारण सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा करायला सुरुवात देखील करण्यात आली आहे. जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. त्या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. सगळ्यात महत्वाचं मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे या ठिकाणी 3 टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये पाहायला गेलं तर 14 जिल्हे, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 जिल्हे आणि राहिलेल्या जिल्ह्यात 8 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर गुरुवारी या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याची मी यादी वाचून दाखवतो, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% आज बुधवार या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये पाहायला गेलं तर 15 जुलै रोजी या ठिकाणी 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, ज्या 14 जिल्ह्यामध्ये बहिणीच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत तर हे 14 जिल्हे कोणकोणते ते सुद्धा या ठिकाणी पाहणार आहात. यासोबतच तुम्हाला कोणकोणत्या बँकेमध्ये सगळ्यात अगोदर पैसे सोडले जात आहेत त्या बँकांची यादी देखील या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या 14 जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. सर्वात पहिल्यांदा 14 जिल्हे कोणकोणते ते पाहून घेऊया. त्यासोबतच कोणकोणत्या बँकाची यादी जाहीर करण्यात आली, बँका कोणकोणत्या आहेत हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर 36 जिल्हे आहेत. त्यानंतर 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्याची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याच्यानंतर बघा बँकाची देखील यादी आलेली आहे, त्या बँकाची यादी देखील तुम्हाला सांगणार आहे. तर आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी आणि खासगी बँका असतील, पतसंस्था असतील, सोसायटी असतील, अशा भरपूर बँका देखील आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्याकडे फक्त जवळजवळ 12 बँकाची यादी देखील या ठिकाणी आली. त्या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. चला तर आपण वेळ न घालता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत, हे जिल्हे कोणकोणते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यापैकी प्रमुख 14 जिल्ह्याची निवड या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात आले. याच्यामध्ये सर्वात अगोदर 4 जिल्हे निवडण्यात आलेत. लगेच उर्वरित जिल्हे सांगतो. आता बघा सगळ्यात महत्वाचं, आज कोणत्या बँकेमध्ये जून आणि जुलैचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत त्या बँकांची यादी देखील सांगतो. सगळ्यात परवा बघा, जी स्टेट बँक ऑफ इंडिया SBI बँक आहे, तर SBI बँकेमध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. यानंतर पुढची बँक आहे पोस्ट बँक. पोस्ट बँकेमध्ये सुद्धा हे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, जर तुमचं खातं बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर हे सुद्धा पैसे जमा केले जाणार आहेत. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, नंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, HDFC बँक, ICICI बँक या बँकेमध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. अजून ज्या काही 5 बँका आलेत
तर त्या उर्वरित बँका देखील त्याची यादी देखील लवकर आपण पाहणार आहोत. परंतु 5 बँकाची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीनं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात करण्यात आले. तर आता सगळ्यात बाहेर आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. तर 36 जिल्ह्यात एका दिवसात पैसे या ठिकाणी जमा होत नसतात. त्यामुळे आता 14 जिल्ह्याची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर त्या तुमचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. आता बघा, कोणत्याही लाडक्या बहिणीला तुम्हाला इथून पुढे बँकेच्या SMS ची गरज सुद्धा लागणार नाही. आता आपण सविस्तरपणे जिल्ह्याची यादी पाहणार आहोत. तर बघा, आता जिल्ह्याच्या यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणींना अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी खरंच गरीब आणि गरजू आहेत, त्या दुसऱ्याच्या रानामध्ये कामाला जातात, ज्यांना खरोखरच पैशाची गरज असते, अशा लाडक्या बहिणीच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे पाठवणार आहेत. अशी माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले, ज्या महिला खरंच गरजू आहेत तर त्यांच्या खात्यामध्येच हे पैसे जमा केले जाणार आहेत, अशी माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आता वेळ न घालता डायरेक्ट जिल्ह्याचं आपण या ठिकाणी पाहून घ्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तटकरे मॅडम या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. तुम्ही जर या 5 प्रकारच्या बहिणीपैकी असाल, तुम्हाला 1 रुपया सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार नाही. तर बघा, ज्या बहिणीकडे 4 चाकी गाडी आहे अशा बहिणींना पैसे मिळणार लाडक्या बहिणीचं ज्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, तर त्यांना सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत. ज्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांना सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत. ज्याचं वय 65 वर्षापेक्षा पुढे असेल त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. आता कशा पद्धतीने अटीने नियम लावण्यात आले त्या नियमाची यादी देखील या ठिकाणी पाहणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं लाडक्या बहिणीनो, आता सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देखील आज मिळालेला आहे. 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होलेले आहेत. आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याचे देखील आता महत्वाचे पैसे सांगणार आहेत. आता अनेक युट्यूब चॅनलवरती देखील पाहिलं असेल, उद्या पैसे येतील, आज पैसे येतील, परवा पैसे येतील, या तारखेला का पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या चर्चा या ठिकाणी बातम्या देखील सुरू झाल्या आहेत. परंतु यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीनो बँकेच्या SMS ची वाट पाहण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. सविस्तर पद्धतीने राज्यामध्ये टोटल मिळून पाहायला गेलं तर 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे सोडणे या ठिकाणी शक्य नसतं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पैसे सोडण्याचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. बघा, आता तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये जिल्ह्याची यादी सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आज 14 जिल्हे घेण्यात आलेत. आज वार पाहायला गेलं तर बुधवार आहे 2026 रोजी पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई शहर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यानंतर मुंबई उपनगर, ज्याला शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, यासोबत ज्याला आंब्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्याची सुद्धा लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत, त्यामध्ये सातारा असेल, कोल्हापूर असेल, यासोबत वरचा जिल्हा तो म्हणजे ज्याला विदर्भाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे जळगाव असेल, त्यानंतर जालना असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सातारा असेल, रायगड असेल किंवा रत्नागिरी असेल, यासोबत कोल्हापूर असेल, हिंगोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली यासोबत वरच्या साईडचे काही जिल्हे आहेत. अशा सर्व जिल्ह्यामध्ये जून आणि जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिला असाल, जे आपलं भरारी प्राईम युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.